शेतकरी मित्रांनो नमस्कार. बरेच शेतकऱ्यांचे फोन येतात की टोमॅटो पीक लागवड केली आहे आणि ती मर होते, डम्पिंग होते टोमॅटो पीक. तर टोमॅटो पीक डम्पिंग होण्याचं मेन रिझन आहे पाणी व्यवस्थापन. तुम्हाला माहिती आहे, जर आपण पाणी साधारणपणे सकाळच्या पिरियडमध्ये म्हणजे साधारणपणे 8 वाजेपासून 11 वाजेपर्यंत जर आपण टोमॅटो पिकाला पाणी दिलं, तर दिलेलं पाणी हे पटकन बाष्पीभवन होऊन त्या टोमॅटोला होलातूनच बाहेर पडतं. आणि तेच पाणी जर आपण संध्याकाळी 6 ते 7 वाजता दिलं किंवा 6 नंतर दिलं, म्हणजे ऊन कमी झाल्यावर दिलं, तर ते पाणीचा निचरा होऊन जातो आणि बाष्पीभवनाचा रेट कमी असतो. जितका बाष्पीभवनाचा रेट कमी तेवढी डम्पिंग कमी, हे तुम्हाला माहिती आहे. तर बऱ्याच ठिकाणी लागवडीनंतर साधारणपणे दुसरी ड्रिंचिंग आपण देतो ॲग्रोकिटची. ते आहेत आपल्या सोडल्याचं ॲग्रोकिट, जे की वापरायचं एका एकरासाठी 1 किलो. सर्वात महत्त्वाचा विषय, मर चालू असलेली पण थांबतं आणि नसलेली जर तुम्ही प्रिव्हेंटिव्ह मध्ये स्प्रे याचा ड्रेची ड्रिंचिंग केली दुसरी, तर होणारी मर सुद्धा होत नाही. आमची संस्था पूजेचा ॲग्रोसिस या संस्थेमध्ये हे ॲग्रोकिट उपलब्ध आहे. खाली या नंबरवर तुम्ही फोन करून अधिक माहिती घेऊ शकता. याची डिलिव्हरी संबंध महाराष्ट्रभर आपल्याकडे उपलब्ध आहे. धन्यवाद.